बेस कमी करा, ट्रबल द्या, मीठ द्यावा, समोर आवाज द्या, भरभरून आवाज द्या, आवाज घालू घालू द्या आवाज समोर. बस गेन वाढवा, त्याचा मीठ वाढवा, आवाज वाढवा, घालू आवाज द्या ना, समोर आवाज द्या, मला पुढे आवाज द्या, मॉनिटरला तुम्ही भरभरून आवाज द्या, रिटर्न आला पाहिजे. घालू घालू द्या आवाज, घालू पुढचा आवाज द्या ना, आवाज द्या पुढचा, हॅलो हॅलो मीठ द्या, ट्रबल द्यायला कडक करा, हॅलो 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 समोरचा आवाज द्या, मॉनिटरला आवाज द्या, आवाज कमी आहे मॉनिटरला. वरचे कमी करून खालच्या आवाजावर, बस जमला असं वाजू द्या शिकते, राग राग नका. राम कृष्ण हरे 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 राम हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम रूप पाहता रूप
हरि तो पुढचा आवाज द्या फक्त मला थोडा. देवाचे द्वारे
देवाची द्वारे उभा क्षण देवाची द्वारे देवाची द्वारे उभा
विठ्ठल
देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जुळे वेगू करी असोनी संसारी जुळे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा रान पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पेठे तटे भीमरथ्यामोरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन् तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडिद्वास संनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा मंगळ लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुवर विमल जसु जोदाय कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार मस्तक हे पायावरी यार करी सदाया वार करी सदाया वार करी सदाया मस्तक हे पायावरी वार करी सदाया वार करी सदाया वार करी सदाया मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या
जय गावी केला वास त्याशी नसावी उदास देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तेचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि माझ्या माऊली ज्ञानोबरांचा गोड असणारा हा 4 चरणांचा बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरात असणारा परिचयाचा असणारा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं या धर्म मंडपामध्ये बसलेला असं एकही व्यक्ती नसेल किंवा एकही माणूस नसेल गुरुजी त्यांचा हा अभंग पाठ नाही बरोबर जवळपास सर्वांच्या पाठांतरातला आहे महाराज मी सांगत असतो ऐका पाठ जरी नसला तरी कमीत कमी कानपाठ का होईना सर्वांच्या पाठांतरात आहे बरं का बाबा बरोबर आहे का कानपाठ का होईना सर्वांच्या पाठांतरातला आणि जर इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा हा अभंग कानपाठ नसेल तर असं समजावतो या महाराष्ट्रामधला हा अगदी मी सांगत असतो महाराज आपण सर्व ग्रामीण भागातले माणसं आहोत गुरुजी आपण सर्व खेड्यापाड्यातले माणसं आहोत दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दिवसभरातून एकदा का होईना हरिपाठाचा संबंध आल्याशिवाय राहत नाही महाराज वर्णन करतात विश्व माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्या करता तयार केलेला आहे महाराज बरं का एका सर्वांनी लक्षपूर्वक ज्ञानोबरांनी हरिपाठ ग्रंथच तुमच्या आमच्या करता तयार केलेला आहे महाराज वर्णन करतात मी सांगत असतो महाराज इथं बसलेलं जर एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण भगवद्गीता दिली आणि जर त्यांना पालन करायचं सांगितलं तर तेवढं सहज सोजू शक्य नाही महाराज हा संस्कृत वाचणं एवढं सोपं नाही महाराज एखाद्या महात्मेकडे राहावं लागेल त्याचं अध्ययन करावं लागेल त्याची संहिता घ्यावं लागेल त्याच वेळेला आपल्याला संस्कृत वाचता येऊ शकते महाराज त्याशिवाय संस्कृत वाचणं शक्य नाही तर त्या बाबासारखं होतं महाराज मी सांगत असतो आहे की नाही अवघड बरं का मी तर शोध घ्यायला लागलो महाराज त्याला कपडेच कोणी दिले भगवे घालायला हेच अवघड बरं का त्याचं ऐकल्याच्या नंतर आपण विसरून जातो काय असं अवघड आहे नमुने करू महाराज एक नमुने करू ना कठीण आहे महाराज मी सांगत असते महात्म्याकडे राहावं लागेल त्याचं अध्ययन करावं लागेल त्याची संहिता घ्यावं लागेल त्याच वेळेला संस्कृत वाचता येऊ शकते पण मला असं वाटतं हरिपाठ ग्रंथ सरळ आणि सोपा असणारा मार्ग आहे मी सांगत असतो इथं बसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात हरिपाठ द्या सहजपणे वाचता येऊ शकतो याच्यात नवल नाही प्रत्येक गावात आमच्या पुरुष मंडळींचा हरिपाठ होतो की नाही मला माहित नाही पण प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आमच्या माता भगिनींचा हरिपाठ होतो महाराज बरोबर आहे प्रत्येक गावामध्ये आमच्या माता माऊल्यांचा हरिपाठ होतो आणि आमच्या माता माऊल्यांपैकी 60% ते 70% माता भगिनी अशा आहे की त्यांना अक्षराची सुद्धा ओळख नाही महाराज तरी सुद्धा हरिपाठ त्यांच्या ऐकून पाठी गुरुजी मी सांगत असतो एवढा सरळ असणारा सोपा असणारा भगवंताकडे जाण्याचा मार्ग महाराज वर्णन करतात विश्व माऊली ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे महाराज ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवालया महाराज वर्णन करतात माझ्या माऊली ज्ञानोबरांचं जीवन हे वारकरी संप्रदायासाठी पाया म्हणून शोभणार आहे तर तुका झाला शे कळस तुकोबरांचं जीवन हे कलश स्थानी विराजमान आहे काही साधक ज्ञानोबरांना प्रश्न करू लागले माऊली आम्हाला सांगा आम्हाला जर ते 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त करायचे असेल तर आम्हाला नेमकी कोणती साधना करावं लागेल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून ते 4 प्रकारचे मोक्ष आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त होतील महाराज वर्णन करतात जर तुम्हाला त्या मोक्षापर्यंत जायचं असेल तर एकच करा काय करा त्या भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा जर तुम्ही त्या देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहिले तर ते 4ही प्रकारचे मोक्ष तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मग 4 प्रकारचे मोक्ष कोणते ऐका बरं का पहिल्या क्रमांकाचा मोक्ष समीपता दुसऱ्या क्रमांकाचा सलोकता तिसऱ्या क्रमांकाचा स्वरूपता आणि सायुज्यता समीपता देवाच्या जवळ सलोकता ज्या ठिकाणी देव राहतात ते लोक म्हणजे संकधी स्वरूपता देवासारखं स्वरूप ते कंसाला प्राप्त झालं होतं सायुज्यता देवासारखं होणं देवच होणं पुतणीला प्राप्त झाली होती महाराज वर्णन करतात हे 4ही प्रकारचे मोक्ष आपल्या जीवनात आपल्याला तेव्हा प्राप्त होतील जेव्हा तो साधक भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहील देवाची द्वारी उभा क्षण म्हणजे पूर्ण आयुष्य भगवंताच्या चरणावर समर्पित करणं त्याला क्षणभर म्हटलेलं बरं का मला नाहीतर देवाच्या दारात जायचं तासभर गप्पा मारायच्या घरी यायचं तशाना देव प्राप्त होणार नाही महाराज वर्णन करतात तासभर नाही दिवसभर जरी गप्पा मारत बसले तरी भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही मला असं वाटतं संपूर्ण आयुष्य भजन करत असताना ते भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित करा तर महाराज याला बंधन महाराज वर्णन करतात काही साधक त्या ठिकाणी प्रश्न करू लागले माऊली आम्ही संसारिक आहोत आम्ही गृहस्थी आहोत आम्ही अनाथ आहोत आम्हाला ते कसं शक्य आम्हाला ते मोक्ष प्राप्त होतील का आम्ही त्या मोक्षाचे अधिकारी आहोत का नव्हे आम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचू शकेल का
महाराज वर्णन करतात तुम्ही संसारिक असलो तरी चालेल, तुम्ही गृहस्थी असले तरी चालेल, तुम्ही अनाथ असेल तरी चालेल, पण भगवंताने तुम्हाला जे मुख दिले, जे तोंड दिले, जी जीभ दिली ती त्याचं चिंतन करण्याकरता दिलेली महाराज. आणि या मुखाने त्या भगवंताचं भजन रात्रंदिवस घडावं. असू दे ना संसारिक, मी सांगत असतो ऐका बरं का, संसारिक असलं तर काही अडचण नाही महाराज. काम आपल्या शरीराला आहे, बरोबर बाबा, काम आपल्या शरीराला आहे, आपल्या मुखाला काय काम आहे महाराज? लोकांची निंदा करत बसण्यापेक्षा देवाचं भजन करा. महाराज वर्णन करतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मला असं वाटतं जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे. काम आपल्या शरीराला, आपल्या मुखाला काही काम नाही. किंवा त्याच्या पुढे ही महाराजांनी आणखी एक पुरावा दिलेला आहे, संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे कधी मध्ये जागे यांची सगळे बरं का. ऐका, भजन करावे वेळोवेळा. महाराज वर्णन करतात संसारामध्ये असून सुद्धा आपण देवाचं भजन करू शकतो महाराज. बरं, संसारामध्ये असून रात्रंदिवस तुम्ही भगवंताच्या नामस्मरणाचा टाहो फोडा. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही, हरिपाठामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. रात्रंदिवस तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा. संसारिक असू द्या, गृहस्थी असू द्या, मनाचं बोलत नाही याला वेद आणि शास्त्र सुद्धा हात वर करून अनुमती देत आहेत. असोनी संसारी जिव्हा किंवा जिव्हे वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी. बाह्य सदा विठ्ठला विठ्ठल. तुम्ही आम्हाला सांगितलं भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा, 4 प्रकारचे मोक्ष प्राप्त होतील. त्याच्या पुढेही तुम्ही आम्हाला सांगितलं संसारिक असलं तरी चालेल, गृहस्थी असलं तरी चालेल, अनाथ असलं तरी चालेल, पण आम्हाला सांगा याला कुणाचा पुरावा, याला कुणाचं प्रमाण, याला कुणाचं मत. कारण कुणाच्या तरी पुराव्याशिवाय, कुणाच्या तरी मताशिवाय महाराज वर्णन करतात कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. सांगत असतो महाराज कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो बरं का, कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो. जसं मी सांगत असतो बोलत असताना कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा लागतो महाराज. बोलत असताना कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा लागतो. जर कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा आहे की नाही महाराज. मी सांगत असतो बोलत असताना कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा लागतो. आता आपलं ओघात आलं म्हणून बोलून जातो, तो काही आपला विषय नाही, पण मी सांगत असतो पाठीमागच्या काळात आरक्षणाच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी सरकारला हजारो पुरावा दिले होते महाराज. कशाचे? की मराठा हा कुणबी. मी सांगत असतो हजारो पुरावे दिले तरी सुद्धा सरकार काय मागत होतं? पुरावाच मागत होतं ना महाराज. मी सांगत असतो कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. महाराज वर्णन करतात आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. व्यास महाराजांनी महाभारतामध्ये लिखित केलेलं आहे महाराज. पांडव हे त्या ठिकाणी वनवासामध्ये होते, पण वनवासाचा अखंड वनवासाचं दुःख पांडवांच्या जीवनात असून सुद्धा भगवंताला विसरले नाही महाराज. आणि न विसरल्याचा परिणाम ऐका, पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. महाराज वर्णन करतात पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. आहे की नाही? अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. ऐका बरं का, अभंगाचा अर्थ खूप गोड आहे महाराज. अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना. व्यास महाराजांनी महाभारतामध्ये लिखित केलेलं आहे. आणि मी सांगत असतो या जगामध्ये भगवंताकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही महाराज बरं का. देवाकडे दुःख मागणारा माणूस आणखी बाबा जन्माला आला नाही. तरी सुद्धा आपण भागवतामध्ये ऐकतो महाराज या जगामध्ये एक माता होऊन गेली, त्याचं नाव आहे कुंती माता. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आत्या काहीतरी मागा. आता काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर महाराज काय मागू शकत नव्हते. हस्तिनापूरचं राज्य मागितलं असतं, संपूर्ण जीवन त्या ठिकाणी सुख समृद्धीमध्ये व्यतीत झालं असतं. पण सांगितलं देवा जर माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला फक्त आणि फक्त क्षणोक्षणी पावलोपावली अगदी प्रत्येक प्रसंगामध्ये मला दुःख दे. कारण का माणसाला देवाचं स्मरण सुद्धा दुःखामध्ये होतं महाराजा, सुखामध्ये होत नाही. बघा तुम्ही यंदाचा काळ आपल्याकरता दुःखाचाच होता महाराजा, शेतकऱ्यांकरता. बरोबर आहे का? मी सांगत असतो माणसाला देवाचं स्मरण होतं पण ते दुःखामध्ये होतं, सुखामध्ये देवाचं स्मरण होत नाही. म्हणून महाराज वर्णन करतात अखंड वनवासाचं दुःख कुंती मातेच्या नवे नवे पांडवांच्या जीवनामध्ये होतं. आणि एवढ्या वनवासाच्या प्रसंगामध्ये सुद्धा देवाला क्षणभर सुद्धा न विसरल्याचा परिणाम द्वारकेचा राजा
पंढरीश परमात्मा आपली द्वारका सोडून आपलं वैभव सोडून पांडवांच्या घरी राहायला आला. महाराज वर्णन करतात, जर या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर रात्रंदिवस एकच करा. काय करा? रात्रंदिवस ते देवाचं चिंतन करा, भजन करा, मुखाने हरी हरी म्हणा. किती हरी हरी म्हणा? महाराज वर्णन करतात, मलोगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण पण कधी अगोदर लावी म्हणा पिशे गोविंदाचे. महाराज वर्णन करतात, मग पिस कोणाला लागेल सांगताच येते बरोबर का? महाराज वर्णन करतात की लावी म्हणा पिशे गोविंदाचे, अगोदर ते पिसा अंतःकरणामध्ये धारण व्हावं, रात्रंदिवस ते गोविंदाचं भजन करावं, चिंतन करावं. एवढं हरी हरी म्हणा, एवढं हरी हरी म्हणा की आपल्या पुण्याचं गणित, पुण्याचा संचय त्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात निर्माण व्हावा. महाराज वर्णन करतात त्या पुण्याचं गणित सुद्धा कोणाला करता आलं नाही पाहिजे. पुण्याची गणना कोण करी, म्हणून काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला विठ्ठला सरळ सरळ भावार्थ. वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं महाराज पुढे वेळ पुरेल ना पुरेल किमान किमान धावत्या वेगात किंवा अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रकट करावा हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं बरं का. आपल्याला 2 वाजेपर्यंत कीर्तन करायचं महाराज. ऐका, मी सांगत असतो हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. मी सांगत असतो महाराज काय काय कीर्तनकार असं करतात, माऊली 2 चरण सोडतात आणि राहिले 2 चरण पुढच्या वर्षी. अरे पुढच्या वर्षी येतोच कशाला तू? ह्याच वर्षी कटेत घालून पुढच्या वर्षी कशाला? मी सांगत असतो महाराज एवढी अपेक्षा माणसाने करू नये बरं का, जास्त अपेक्षा करू नये माणसं. हे सांगत बरं का. गोड असणार अभंगाचा भाव अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. गोड असणारं वातावरण खरोखर गावातील सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, सर्व युवा तरुण मित्रमंडळ सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्वांकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. आज मला असं वाटतं महाराष्ट्रभर फिरत असताना आज पहिलं गाव आहे की आपल्या गावात भर भरून त्या ठिकाणी सर्व युवा तरुण मित्रमंडळ कीर्तनाला उपस्थिती. महाराजा आनंद वाटला खरोखर. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. गोड असणार हे आयोजन विजन आणि खरोखर महाराज आपण भाग्यवान आहे बरं का. भाग्यवान का म्हणावं लागेल? ऐका सर्वांनी, एकदम सुंदर जमलं बरं का. आता पाटील थोडा आवाज द्या फक्त समोरचा. मी सांगत असतो महाराज आपण भाग्यवान आहे. भाग्यवान का म्हणावं लागेल? तुमचा आमचा जन्म त्या ठिकाणी पुण्य पावन असणाऱ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाला. आम्ही सांगत असतो याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांचा जन्म आपेगाव नगरीमध्ये झालेला, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बरं का. निवृत्ती दादा सोपन काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता. दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथबाबांचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे. संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तीर नावाचं क्षेत्र आहे. संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे. मी सांगत असतो परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी सांगत असतो ऐका, आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ या गावी संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये आपल्या जालना जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत अगदी नेऊन पोहोचवणारं व्यक्तिमत्व म्हणजे जरांगे पाटलांचा जन्म सुद्धा याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये भाग्य महाराजा. म्हणून मी सांगत असतो महाराज वर्णन करतात पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते म्हणून Hallelujah.
सर्वांनी जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश महाराज वर्णन करतात अगदी पुण्य पावन असणारी ही भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अगदी सालवतप्रमाणे याही वर्षी अगदी मोठ्या उत्सवामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह अगदी मला असं वाटतं 42 वर्षाची ही परंपरा आहे बरोबर 42 वर्षाची परंपरा सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून अविरतपणे आपण चालू ठेवली जोपासली जुनी असणारी ही परंपरा आहे खरोखर सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद कमी श्री गण नागेश्वर संस्थान अगदी मला असं वाटतं पेरजापूर भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा हा सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल श्रीमद भागवत कथा सोहळा असेल आणि मला असं वाटतं श्री श्री 1008 महामंडलेश्वर धर्माचार्य योगीराज दयानंद महाराजांच्या आशीर्वादाने त्याच पद्धतीने वैकुंठवासी परमपूज्य काशीगिरी महाराज त्याच पद्धतीने परमपूज्य सद्गुरू वैकुंठवासी विकरनाथ महाराज त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण गुरुवर्य भगीरथ बाबा बीड महाराजांच्या मार्गात नाव घेणार महाराज एकाहुनी बळीरे हे सांगत असतो महाराज वारकरी संप्रदायाचे हे सगळे रत्न आहे आपल्या भागाचं सगळं हे भूषण आहे महाराज आपल्या भागाचं वैभव बरं का ही सर्व मंडळी आणि माझ्या अंतकरणातले माणसे महाराज सगळे बरं का तर मला असं वाटतं की माझा जीवनाचा भरपूर काळ त्या ठिकाणी या सर्व आमच्या जीवलग असणाऱ्या मंडळी सोबत व्यतीत झालेलं बरं का आणि आणखी सुद्धा खर्च होतोय महाराज अगदी मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचे हे सगळे त्या ठिकाणी रत्न आहे मी सांगत असतो यांच्याबद्दल आपण काय वर्णन करणार माझ्यापेक्षा ज्ञानानं अधिकारानं आणि वयानं अगदी मला असं वाटतं सर्व गुण संपन्न असणारी ही सर्व वारकरी मंडळी महाराज वर्णन करतात तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे मला असं वाटतं हाडाचे असणारे हे सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावर मनोभावे वंदन करतो पहिली चाल आपण ज्यांच्या मुखातून गोड असणारे श्रवण केली आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व आपल्या भागाचं भूषण असणारे अगदी मला असं वाटतं आमचे त्या ठिकाणी मार्गदर्शक असं म्हटलं तरी हरकत नाही आदरणीय आमचे गव्हाड गुरुजी बरं का आमच्या गव्हाड गुरुजींना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो धन्यवाद देतो त्याच पद्धतीने आदरणीय अगदी मला असं वाटतं आमचे भजन सम्राट भजन गंधर्व आमचे त्या ठिकाणी आपल्या भागाचं भूषण असणारे आदरणीय आमचे स्वामीनाथ बाबा बरं का स्वामीनाथ बाबांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो धन्यवाद देतो त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आपल्याच भागाचं भूषण असणारे आदरणीय भजन सम्राट भजन गंधर्व अगदी मला असं वाटतं महाराष्ट्राचे गान कोकिळा गोड असणारा ज्यांचा आवाज आहे माझे जीवलग असणारे अंतःकरणातले असणारे आदरणीय आमचे भागवतजी महाराज लोखंडे बरं का म्हणजे भागवत महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरोबर का ऐका मी सांगत असतो आमच्या भागवत महाराजांना सुद्धा धन्यवाद त्याच पद्धतीने आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व आपल्या भागाचं भूषण असणारे माझे जीवलग असणारे अगदी अंतःकरणातले असणारे मित्र अगदी मला असं वाटतं महाराष्ट्राची गान कोकिळा आदरणीय आमचे अमोलजी महाराज मिरगे बरं का आमच्या अमोल महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो त्यांना सुद्धा वंदन करतो त्याच पद्धतीने आदरणीय सगळे त्या ठिकाणी माझे अंतःकरणातले असणारे सगळेच वारकरी मंडळी अगदी मला असं वाटतं गोड असणारं ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ आपण ज्यांच्या मुखातून श्रवण करतात महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार नवे अगदी मला असं वाटतं मोठमोठ्या कीर्तनकारांच्या यादीतलं एक खूप सुंदर असणारं नाव गोड असणारं व्यक्तिमत्व अगदी त्या ठिकाणी मला असं वाटतं विद्वान कीर्तनकार असं म्हटलं तरी हरकत नाही महाराजा आणि माझं सुद्धा भाग्य आज आदरणीय महाराज त्या ठिकाणी कीर्तनात उपस्थित आहे बरं का हे माझं भाग्य म्हणून आदरणीय आमचे त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे श्री हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज गाईड गुरुजी आमच्या गाईड गुरुजींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का गुरुजींची सुद्धा कीर्तनाला उपस्थिती त्याच पद्धतीने आदरणीय आमचे आपल्या गावाचं गोड असणारं व्यक्तिमत्व मला असं वाटतं की मी सांगत असतो महाराज एवढं त्या ठिकाणी सध्या कार्यक्रमाचा सध्या सुगीचे दिवस चालू आहे बरं का आणि एवढ्या दिवसामध्ये सुद्धा महाराजांनी आज कीर्तनाला उपस्थिती लावलेली बरं का हे खूप मोठं महाराज भाग्य आणि मला असं वाटतं की महाराज त्या ठिकाणी ज्ञान संपन्न आहे माझ्यापेक्षा अधिकारानं ज्ञानानं सर्वस्वानं सर्वगुण संपन्न असणारे महात्मे बरं का आदरणीय आमचे जगन्नाथ बाबा बरं का जगन्नाथ बाबांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो वंदन करतो महाराजांची आज कीर्तनाला उपस्थिती आवर्जून त्यांची उपस्थिती कीर्तनाच्या अगोदर बापूंचा सुद्धा फोन येऊन गेला बरं का शिवाजी बापूंचा सुद्धा फोन येऊन गेला आहे का मागे का कुठे बाबा इथेच मी म्हणलं दिसाना कस काय नाही असं कसं झालं म्हणलं आणि ते अंधारात जाऊन बसले पण असं झालं काय की नाही आदरणीय आमचे त्या ठिकाणी आपल्या गावाचं त्या ठिकाणी लाडका असणारं व्यक्तिमत्व मी सांगत असतो महाराष्ट्रामधील प्रसिद्ध कीर्तनकारांच्या यादीतलं खूप मोठं नाव ज्यांच्याकडे बघत बघत आम्ही मोठे झालेलो आहे असं म्हणायला हरकत नाही महाराजा आदरणीय आपल्या भागाचं भूषण असणारे आमचे शिवाजी बापू तळेकर बापूंची आज कीर्तनाला उपस्थिती बापूंना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो वंदन करतो अगदी मला असं वाटतं गोड असणारं हे वातावरण आहे अगदी गोड असणारा ज्यांचा मदंग आहे गोड
गोड असणारा ज्यांचा हात आहे, मृदंग सम्राट मृदंग अलंकार, आपल्या भागाचं भूषण असणारे, आपल्या भागाचं वैभव असणारे, महाराष्ट्राचं वैभव आदरणीय आमचे त्या ठिकाणी मला असं वाटतं आपल्या भागाचं गोड असणारे व्यक्तिमत्व, आपल्या गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, अगदी मला असं वाटतं माझे जीवलग असणारे मित्र, अंतकरणातले मित्र आमचे सोमनाथ भाऊ बरं का. आमच्या सोमनाथ महाराजांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. अंतकरणापासून वंदन करतो. बुवांनी मला मिस कॉल मारला होता बरं का. हॅलो मी बाबूराव बोलतो आहे की नाही, मिस कॉल मारला होता आदरणीय. हा असं तसं होऊ शकतं काही अडचण नाही. आदरणीय आमचे सोमनाथ बुवा, त्याच पद्धतीने आदरणीय आमचे माझे जीवलग असणारे मित्र मी युवा कीर्तनकार आमचे त्या ठिकाणी मोरेश्वर महाराज यांची सुद्धा कीर्तनाला उपस्थिती, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. अगदी मला असं वाटतं आज ज्यांची कीर्तनाला उपस्थिती आहे, परमार्थ प्रेमी अगदी माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आदरणीय आमचे गणेश अण्णा, त्यांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्वच वारकरी मंडळी, सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये विनेकरी बाबा असतील, अगदी मला असं वाटतं सोमनाथ महाराजांप्रती आदरणीय आमचे कृष्ण महाराज बरं का, कृष्ण महाराजांपासून अगदी सगळ्यांपर्यंत बरं का, सर्वांना मनोभावे वंदन करतो, सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो. अगदी आज ज्यांनी कीर्तनाचं यजमानत्वाची कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे, अगदी दोन्ही पॉवरफुल माणसं आहे महाराज बरं का. आमचे श्री दीपक संपतराव पाटील जाधव आणि श्री अनिल श्रीरंग पाटील जाऊनजार. कुठे बसले अनिल पाटील? माग आहे का? बरोबर बरोबर, काय अडचण नाही. मी सांगतो आदरणीय आमचे अनिल पाटील आणि आमचे दीपक पाटील, हा एवढा दूरचा प्रवास केला पण शीन गेला महाराज. सकाळचं कीर्तन बाबा, सकाळचं कीर्तन मी खानदेश मध्ये केलं बरं का. काल्याचं कीर्तन करून आलो, पण त्यांनी सुंदर असणार स्वयंपाक वगैरे, अगदी मला असं वाटतं गोड असणार वातावरण. आणि त्यांचा महाराज दिवाळीपासून मला फोन आहे बरं का, रात्री 12 वाजता फोन केला त्यांनी मला दिवाळीच्या अगोदर. मी विचारत पडलो कोणाचा फोन आला महाराज इतक्या उशिरा, आणि सांगितलं महाराज तुम्हाला कीर्तन घ्यायचं. मला वाटलं आता कुठं कीर्तन घेणार पण की असा कोणता माणूस आहे रात्री 12 वाजता फोन करणार. पण त्यांचं परमार्थावर प्रेम आहे महाराज, हा परमार्थावर प्रेम आहे त्यांचं बरं का. म्हणून आदरणीय आमच्या अनिल पाटलांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. सुंदर असणार त्यांनी त्या ठिकाणी महाराज आज कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं आणि सुंदर असणारं भोजन त्यांच्या घरी संपन्न झालं बरं का. पण त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. आमचे अनिल पाटील असतील, त्याच पद्धतीने त्यांचे सहकारी आदरणीय आमचे दीपक पाटील असतील, या दोन्हीही त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतं सौजन्य दात्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने गोड असणारा आपला हा नामयज्ञ सोहळा, अगदी गोड असणारी भागवत कथा आपण ज्यांच्या मुखातून श्रवण करतात, श्री हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज फुके महाराजांना सुद्धा अंतकरणापासून वंदन करतो. अगदी परिचित अपरिचित त्यामध्ये आपल्या सप्ताहाचं प्रेरणास्थान आशीर्वाद पांडुरंग बाबा असतील, बापू असतील, जगन्नाथ महाराज असतील, सोमीनाथ महाराज पुरी असतील, नामदेव बाबा जाधव असतील, त्याच पद्धतीने भागवत लक्ष्मण पाटील बोरंगे असतील, श्री कृष्ण महाराज जाधव असतील, या सर्वच मंडळींना अंतकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणारा आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात, आता सुंदर जमलं बरं का, बघायचं काम नाही. आदरणीय आपल्या गावातील सुंदर असणारे साऊंड सर्व्हिस, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारे आदरणीय आमचे श्री योगेश श्रीरंग पाटील खेकाळे, बरोबर आहे का. आमच्या खेकाळे पाटलाला सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो बरं का, त्यांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. गोड असणार त्या ठिकाणी त्यांचे साऊंड सर्व्हिसच्या, तुमचे काही चुकी नाही. मला आता याची सवय लागलेली महाराज बरं का, कारण आपलं याच्यावरच चालू आहे. आपलं काही बोलण्यावर नाही महाराज, आपलं गाण्यावर आहे बरं का. मी सांगत असतो काहीचं बोलण्यावर चालतं, आपलं गाण्यावर चालू आहे महाराज, आहे की नाही बाबा. आणि खरं ते आहेच ना महाराज, आपलं गाण्यावर चालू आहे. एक गाणं म्हणलं की लागलं कळलं. मी सांगत असतो की आता याच्याशिवाय जमत पण नाही महाराज. आता रोज कीर्तन आहे, पहिलं तरी बरं होतं पडून राहील ते ठाई, आता असं झालं महाराज खूप कठीण झालेलं बरं का. आता सकाळचं कीर्तन आहे नांदेडला, आज सकाळी कीर्तन केलं महाराज खानदेश मध्ये. आता या 4-5 दिवसामध्ये रोज सकाळ संध्याकाळी कीर्तन आहे, आणि धावपळ सुद्धा होती, आवाज सुद्धा बसलेला आहे बरं का. पण आदरणीय खेकाळे पाटलांनी आता साऊंड एकदम मोकळा केला बरं का. मग त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी, त्यांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो. आणि आज वातावरण चांगलंच आहे महाराज बरं का, कारण बापूचा पाठीमागून पाठिंबा आहे महाराज. आज वातावरण चांगलंच आहे, बघायचं काम नाही महाराज. मी सांगत असतो वातावरण एवढं चांगलं आहे, आज साऊंड सिस्टम असेल, आमचे सर्व त्या ठिकाणी गुणवान मंडळी असतील, तर बघायचं काम नाही महाराज. नाहीतर काल परवा दिवशी कीर्तन केलं मी तुळजापूर साईडला, 2च माईक होते आम्हाला कीर्तनाला, एक मला एक आणि एक आमच्या पखवाजीला एक माईक होता महाराज. मागच्या जर प्रमाण म्हणत असेल भागवत महाराज तर ते माईक उचलून पाठीमागे नेत होते आणि 2 मिनिटांना आणून देत होते महाराज. आज वातावरण चांगलं आहे बरं का, आज वातावरण बरं आहे महाराज. आज चांगलं वातावरण व्हायचं काम नाही आज महाराज, एवढं सुंदर वातावरण. मी सांगत असतो असा प्रसंग सुद्धा आला पाहिजे महाराज, काहीतरी भाग्यच म्हणावं लागेल, उजळले भाग्य आता. मी सांगत असतो महाराज भाग्याचा उदय, आपलं भाग्यच उदयाला आलेलं आहे आज बरं का, बघायचं काम नाही. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. काय असतं बा, काही काही गोष्टी महाराज हसूनच ते कधी लिहावं लागते, तिला काहीच करतात नाही. काय करणार आहे महाराज तुम्ही, जावं लागेल घरी, असं काय करणार, काही चालू बरं का. म्हणून
करणं सर्वांना वंदन करतो. अगदी सर्वांनी मोठे प्रेमाने भजन करा. विठ्ठला ऐका, वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो महाराज, बरं का. लक्षपूर्वक ऐका सर्वांनी. वारकरी म्हटलं की त्याचा हरिपाठ पाठ असावा लागतो. पण वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो बाबा, नाही का. वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो. नाहीतर कधी कधी असं होतं, ऐका बसलेली मंडळी, वारकरी का डुप्लिकेट असला आणि वारकरीने का हरिपाठात गाड्यामध्ये विना घेतला आणि ज्ञानदेव म्हणे आलं, तर वारकरी चुकल्याशिवाय राहत नाही. महाराज वर्णन करतात, ज्या पद्धतीने ट्रॅफिक मध्ये गाडी अडकावी, गाडी ड्रायव्हर नवीन असावा माझ्यासारखा, बरं का. हा, त्याला जशी सिग्नलची भीती वाटते तशी वारकऱ्याची गत आहे महाराज, आहे की नाही. हा, त्याला जशी सिग्नलची भीती वाटते ना तशी वारकऱ्याची गत आहे. महाराज वर्णन करतात, ऐका, ज्या पद्धतीने ब्राह्मणांच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या असते, त्याच पद्धतीने वारकऱ्यांच्या सुद्धा जीवनात त्रिकाल संध्या आहे महाराज. पण वारकऱ्यांच्या जीवनातील जी त्रिकाल संध्या आहे ना, त्या संध्येपैकी विशेष असणारे संध्या म्हणजे मला असं वाटतं, सकाळी उठल्याच्या नंतर काकडा आणि सायंकाळच्या वेळेला नित्यनेमाने गुरुजी हरिपाठ. महाराज वर्णन करतात, ऐका, प्रत्येक वारकरी भगवंताला जागवण्याचं कार्य करतो, उठवण्याचं कार्य करतो. उठा पांडुरंग प्रभात समय पाहताना वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. सकाळी उठल्याच्या नंतर नित्यनेमाने काकडा आणि सायंकाळच्या वेळेला नित्यनेमाने हरिपाठ, ही वारकऱ्यांच्या जीवनातील संध्या. ऐका बरं का, आता आपण सर्वजण हरिपाठ करतो. तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका बरं का. आपण सर्वजण हरिपाठ करतो, तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. मला एक सांगा, हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळेस आलेला आहे? बरोबर, किती? 108 वेळेस आलेला, बरं का. बरोबर आहे. ऐका, हरिपाठामध्ये हरी या शब्दाचा उच्चार ज्ञानोबांनी 108 वेळेस केलेला आहे महाराज. आता त्याच्या पुढचं विचारतो, हरिपाठामध्ये हरिपाठ या शब्दाचा उच्चार किती वेळेस आलेला आहे? आता तुम्ही माणसाला, आम्हाला जर माहित असतं तर तुला इथं कशाला बोललेलं असतं. खरंय तुमचं महाराज, बरं का. मी सांगतो, ऐका, हरिपाठामध्ये ज्ञानोबांनी हरी शब्दाचा उच्चार 108 वेळेस केलेला आहे आणि हरिपाठ शब्दाचा उच्चार 11 वेळेस केलेला आहे महाराज, बरं का. पण तो कुठं कुठं केलेला आहे आपण बघण्याचा प्रयत्न करू. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठला ऐका, हरिपाठ या ग्रंथामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबांनी हरिपाठ शब्दाचा उच्चार 11 वेळेस केलेला आहे. महिला मंडळ सगळ्यांचे हरिपाठ पाठ आहे, पाठ आहे ना, सगळ्यांचे हरिपाठ पाठ आहे, बरं का. आता सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. हरिपाठ ग्रंथ फक्त आणि फक्त 27 अभंगाचा आहे महाराज, बरं का. हरिपाठ ग्रंथ फक्त 27 अभंगाचा. सुरुवातीचा जो अभंग आहे सुंदर ते ध्यान, हा ध्यानाचा अभंग आहे. आणि मला असं वाटतं सर्व सुख गोडी या अभंगाच्या नंतरचे जे अभंग आहे ते गुरु परंपरेचे अभंग आहे. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी फक्त 27 अभंग आहे महाराज. आणि या 27 अभंगामध्ये ज्ञानोबांनी हरिपाठ शब्दाचा उच्चार फक्त आणि फक्त 11 वेळेस केलेला आहे, बरं का. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. ऐका, पहिल्या विभागणीमध्ये देवाची द्वारी ते विष्णूनं जपत फक्त 1 वेळेला उच्चार आलेला आहे. सर्वांनी माझ्यासोबत बोला. सगळ्यांच्या हरिपाठ पाठ आहे. एखाद्या दिवस राहिलं तर सांगू शकता, काही अडचण नाही. घालील लोटांगण मोकळं पटांगण. ऐका बरं का, सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. पहिल्या विभागणीमध्ये फक्त 1 वेळेस आलेला आहे गुरुजी. दुसऱ्या विभागणीमध्ये त्रिवेणी संगमी ते हरिवंश पुराण. ऐका बरं का, त्रिवेणी संगमी ते हरिवंश पुराण फक्त 5 वेळेस आलेलं आहे. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठीने मागली या जन्मा सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला हरिपाठी स्थिरावला तोच धन्य हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. किती वेळ झालं तुलाच माहिती. ऐका बरं का, आम्ही सांगत असतो महाराज किती वेळ झालं, 6 वेळेस झालं. आता तिसऱ्या विभागणीमध्ये सुद्धा 5 वेळ झालेल्या. नामसंकीर्तन ते सर्व सुख गोडी अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी गेले निमांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळके ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा. तिथे किती वेळ झालं, 10 वेळ झालं. आता 11व्या वेळेस कुठे आलेले भागवत महाराज समाधी संजीवना हरिपाठ समाधी संजीवना हरिपाठ समाधी संजीवना हरिपाठ
समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेव प्रमाणे समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवा समाधी संजीवन ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोबरांनी हरिपाठ शब्दाचा उच्चार फक्त आणि फक्त 11 वेळेस केलेला आहे बरं का. आता आपल्या सगळ्यांचे हरिपाठ पाठ आहे. मग हरिपाठ केल्याच्या नंतर हरिपाठापासून आपल्या जीवनात फायदा काय होतो याचा पण आपल्याला अनुभव आला पाहिजे बरं का. ऐका, आपले विश्व माऊली ज्ञानोबरांना काही प्रश्न आहे. काय प्रश्न आहे माऊली? आमचा पहिला प्रश्न आहे हरिपाठ का. पहिला प्रश्न कोणता आहे? हरिपाठ का. आमचा दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय. आमचा तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनात होणारा फायदा काय. आणि चौथा प्रश्न आहे हरिपाठामुळे आतापर्यंत संतांच्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये झालेला फायदा काय. महाराज वर्णन करतात. या 4 प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मागच्या 11 प्रमाणामध्ये महाराज. आपला पहिला प्रश्न होता हरिपाठ का. तर ज्ञानोबांनी त्याचं गोड असणारं वर्णन त्या ठिकाणी दुसऱ्या विभक्तीमध्ये केलेलं आहे. ऐका, हरिपाठ का. तर सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आम्ही सांगत असतो गुरुजी, जेवढे देवप्राप्तीचे मार्ग आहे त्या सर्व देवप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा, सरळ आणि सुलभ असणारा जो देवप्राप्तीचा मार्ग आहे महाराज वर्णन करतात तो मार्ग म्हणजे हरिपाठ आहे बरं का. हरिपाठ. काही जण म्हणतात महाराज इतर मार्गाने देवाची प्राप्ती होणार नाही का. योग याग विधी हे नेनो हे सिद्धी. महाराज वर्णन करतात इतर कोणत्याही मार्गाने देवाची प्राप्ती करू शकत नाही. कारण का. तर माणसाची आयुष्याची मर्यादा तेवढी नाही महाराज बरं का. ऐका सर्व बसलेली मंडळी, योग सामर्थ्याच्या बळावर आपण भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. त्याचं कारण आहे आपल्या आयुष्याची मर्यादा तेवढी नाही महाराज. अल्प आयुष्य मानव देह शतगणी देते अर्धरात्र खाय. 50 वर्ष झोपीत गेले, मध्ये बालपण पीडा रोगक्षय आणि काय भजन अशी उरले ते पाहे का. भजन कधी करणार. म्हणून महाराज वर्णन करतात. मी सांगत असतो ऐका, योग सामर्थ्याच्या बळावर आपण भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. आणि मला असं वाटतं योगाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी ऐका, योगाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो या कलियुगामध्ये योग जमला तो फक्त आणि फक्त रामदेव बाबाला. बरोबर आहे का. या कलियुगामध्ये योग जमला अमोल महाराज तो फक्त आणि फक्त रामदेव बाबाला. रामदेव बाबाला जर योग जमला असेल आपण त्यांच्यासारखे प्रयत्न करू नका महाराज. आपला योग सकाळी 10च्या नंतर सुरू होतो आहे का नाही. ते सांगत असतो आपला योग बाबा सकाळी 10च्या नंतर सुरू होतो. हुकून चुकून जर आपण 6ला उठलो, सकाळी जर ब्रह्ममुहूर्तावर उठलो तर ते योग नाही, तो योगायोग आहे महाराज आहे का नाही. मी सांगत असतो आपल्या योगाचं काही मिळ नाही बरं का गुरुजी. आपल्या योगाचं काही मिळ नाही. आणि रामदेव बाबाला जरी योग जमला असेल तर रामदेव बाबाला साध्य होऊन काय साध्य होणार आहे. जास्तीत जास्त पतंजली आहे की नाही महाराज. त्याच्या पलीकडे देव नाही प्राप्त होऊ शकत महाराज. मी सांगत असतो रामदेव बाबांचं सोडून द्या. योग सामर्थ्याच्या बळावर 1400 वर्ष आयुष्य जगणारे चांगदेव महाराज. बरोबर आहे का. योग सामर्थ्याच्या बळावर 1400 वर्ष आयुष्य जगणारे चांगदेव महाराज 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगून सुद्धा 5 वर्षाच्या मुक्ताबाईचं दर्शन प्राप्त झालं आणि चांगदेव महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर आयुष्य जगून सुद्धा खऱ्या अर्थाने आज माझा जन्म झाला. म्हणून योग सामर्थ्याच्या बळावर सुद्धा आपण भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. काही जण म्हणतात महाराज संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. फायदा तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाही. महाराज वर्णन करतात सर्वात सोपा असणारा मार्ग तो म्हणजे हरीचं चिंतन, हरिपाठ. तुम्ही हरिपाठ करा, हरीकडे पाठ नका करू बरं का. महाराज वर्णन करतात हरिपाठ करा, हरीचं चिंतन करा, हरीचं भजन करा. पण काही जण म्हणतात महाराज आम्ही आमच्या मनाने मार्ग शोधू. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. महाराज वर्णन करतात जर तुम्ही तुमच्या मनाचा शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही तुमच्या मनाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन हे दुःखाला कारणीभूत ठरल्याशिवाय राहणार नाही. नव्हे तुमच्या जीवनात त्या ठिकाणी महाराज तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागेल. मनाचं बोलत नाही, संतांचं नाही ऐकल्यावर माणसाची काय फजिती होते तुमच्या लक्षात येण्याकरता अगदी 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठला ऐका, जर संतांनी दाखवलेल्या मार्गाने
मार्गाने जाण्याचा प्रयत्न नाही केला, संतांचं नाही ऐकलं, महात्म्यांचं नाही ऐकलं, महापुरुषांचं नाही ऐकलं, तर महाराज वर्णन करतात माणसाची काय फजिती होती बरं का. एका घरामध्ये एका मुलीचं शिक्षण चालू आहे, ऐका बरं का सर्व लक्ष पुरव. एका घरामध्ये एका मुलीचं शिक्षण चालू आहे आणि शिक्षण चालू असताना आई तिला वेळोवेळी सांगत होती, तायडे तू घर कामातलं ज्ञान प्राप्त करून घे. स्वयंपाक कसा तयार करावा, पिठलं कसं तयार करावं, वरण कसं तयार करावं, चहा कसा तयार करावा. गुरुजी तिला वरणाचं सुद्धा चहाचं सुद्धा ज्ञान नव्हतं. आणि महाराज आई म्हणजे संत आहे आणि मुलगी म्हणजे जीव आहे. आई रूपी संत मुलगी रूपी जीवाला वेळोवेळी सांगण्याचं कार्य करतात, पण जीव संतांचं ऐकत नाही महाराज बरं का. आई तिला वेळोवेळी सांगण्याचं कार्य करत होती, तू घर कामातलं ज्ञान प्राप्त करून घे. आज तुला या सगळ्या गोष्टींची गरज भासत नाही, पण उद्या नवऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टींची गरज लागणार आहे. आई वेळोवेळी सांगण्याचं कार्य करत होती, पण मुलीने आईचं ऐकलं नाही महाराज. दिवसामागे दिवस गेले, काही वर्षांचा कालावधी गेला, हळूहळू करता ती मुलगी उपवर झाली, लग्नाच्या वयाची झाली, पण थाटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा संपन्न झाला. तुम्ही माणसाला इतक्या लवकर कीर्तनात लवकर लग्न होतं महाराज बरं का. असं नाही होणार. आता सध्याच्या काळामध्ये लग्न हा शब्द जरी कानावर पडला तरी समाधानी महाराज. आताच्या काळात नाही बरं का, कठीण आहे महाराज. आताच्या काळात खूप अवघड परिस्थिती. आता इकडचं नाही माहित मला, पण आमच्याकडचं सांगतो बरं का. आमच्या गावात शूटिंग चालू आहे बरं का. दादा थोडस ते टाकू नका, मी सांगत असतो. आता इकडचं नाही सांगित महाराज मी, पण आमच्याकडचं सांगतो बरं का. तसं टाकलं तरी काही अडचण नाही म्हणा. मी सांगत असतो की अशी अवघड परिस्थिती महाराज सध्या. आता मी सांगत असतो लग्न हा विषय जवळजवळ संपुष्टात आलेला आहे बरं का. किती संपुष्टात आलेला आहे, अवघड परिस्थिती. माझ्या गावात किमान अण्णा आता सध्याच्या परिस्थितीला तुम्हाला किमान एक टाली भरून घोड म्हणजे पाहायला मिळते. तुम्ही म्हणसाल महाराज घोड म्हणजे काय सांगतो, मनाचं बोलत नाही महाराज. आता जो 20, 22, 25 वर्षाचा असेल गुरुजी तो मुंजे 35, 40, 45 वर्ष पुढे मुंजे असतात का महाराज. हे मुंजे नाही, हे घोड मुंजे. म्हणून आता जे राहिले ते राहिले. मी सांगत असतो राहिलेल्यांनी टेन्शन नाही घ्यायचं. मस्त पावशेर गांजा घ्यायचा, 5 मीटर भगवा कपडा घ्यायचा, बंबोले टेकडीवाले चिलिंबा नाही त्याच्यात दम लागणे अशा लोड नाही घ्यायचं महाराज. अवघड बरं का. लोक देवाला चॅलेंज करतात. लोक म्हणतात महाराज महादेवानं गांजा प्याला, कृष्णानं चोऱ्या केल्या. लोक देवाची बरोबरी करतात बरं का महाराज. मी सांगत असतो देवाची बरोबरी करू नका, आपला तेवढा अधिकार नाही महाराज बरोबर आहे का. देवाची बरोबरी करू नका. भगवान शंकरानं गांजा जरी पेलेला असला तरी भगवान शंकरानं या जगासाठी हलाहल नावाचं विष प्राशन केलेलं आहे महाराज बरोबर आहे का. देवानं या जगासाठी हलाहल नावाचं विष प्राशन केलेलं आहे. मी सांगत असतो तू नुसतं एक टोपण उलाला घेऊन पाय आहे की नाही. दुसऱ्या दिवशी गाणंच लावला का मुलाला महाराज. देवाची कुठं बरोबरी करायला झाली, देवाची बरोबरी करू नका. अहो भगवान श्रीकृष्ण परमेत्म्याने 12 गाव अग्नी गिळला होता महाराज. आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही महाराज आहे की नाही. मी सांगत असतो देवाची बरोबरी का करू शकत नाही. भगवान परमेत्म्याला बायका किती होत्या, 16,108. ऐका बरं का. भगवान श्रीकृष्ण परमेत्म्याला बायका होत्या 16,108. 16,108 बायका असून सुद्धा महाराज वर्णन करतात भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे भगवंताचं नवल आहे महाराज. म्हणून देवाची बरोबरी आपण करू शकत नाही. देवाची बरोबरी हे मी मनाचं बोलत नाही महाराज. हे आपण केलेलं पाप आहे बरं का. स्त्री भ्रूण हत्या अगदी या कोरोनाच्या अगोदर हजारो मुलींचे गर्भ त्या ठिकाणी उदरामध्ये असताना मारले. हे आपण केलेलं पाप आहे. केले कर्म झाले तेच भोग आले. हे आपण केलेलं पाप आपल्याला भोगायला मिळतं महाराज. अवघड परिस्थिती बरं का. मी सांगत असतो माणूस मेल्याच्या नंतर माणसाला कोणत्या योनीमध्ये कर्म भोगण्यासाठी मिळेल हे कोणी बघितलं महाराज. जिवंत असताना सुद्धा भोगावं लागतं बरं का. एवढं सोपं नाही महाराज. जिवंत असताना सुद्धा भोगावं लागतं. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेलं आहे का. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही, देह करी जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञान गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी आहे जग हे नशीबर. जैशी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मी सांगत असतो ऐका. ज्ञानी असो की अज्ञानी, थोर असो
अथवा सान, तो सामान्य असो किंवा ते उपमुख्यमंत्री असो, बरं का. मी सांगत असतो मृत्यूला ना चुकवी कोणी. महाराज वर्णन करतात ज्या दिवशी महाराज आपल्याला यमाच्या दरबारातून त्या ठिकाणी मिस कॉल आला ना, त्या दिवशी घर सोडून जावंच लागेल, बरं का. आणि तिथं वशिला चालत नाही महाराज, तिथं वशिला चालत नाही, तिथं केलेल्या कर्माची परतफेडीत करावंच लागते महाराज. मी सांगत असतो माणूस मेल्याच्या नंतर कोणी बघितलं या जन्मात सुद्धा भोगावं लागतं, बरं का. अवघड आहे महाराज. अहो राजा असून सुद्धा शेवटची आंघोळ नसीब झाली नाही महाराज. हा मी सांगत असतो वैभव होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण शेवटची आंघोळ महाराज त्या ठिकाणी जीवनामध्ये प्राप्त झाली नाही. हा कल्पना करा, काल परवा दिवशी घडलेली घटना सगळ्यांना माहिती आहे महाराज. मी सांगत असतो कोणत्या गोष्टीची कमतरता होती आयुष्यात महाराज. कल्पना करा ना, आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव सगळं असून सुद्धा महाराज त्या ठिकाणी मी सांगत असतो मृत्यूला त्या ठिकाणी ज्या दिवशी काळ आला ना महाराज, तो काळ त्या ठिकाणी कसा येईल हे सांगता येत नाही, बरं का. म्हणून मी सांगत असतो माणसाने चांगलं जीवन जगावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं खावं, चांगलं मी सांगत असतो महाराज हे काळाची गरज आहे महाराज. तर अवघड परिस्थितीवर का आम्ही काय करणार येतं तिथं ऐका, हे काळाची गरज आहे महाराज. ही अवघड परिस्थिती हे सांगत असतो महाराज. आपला येणारा काळ खूप बिकट आहे आणि खूप आयुष्य थोडे महाराज माणसाचं, बरं का. मी सांगत असतो आयुष्य बोटावर मोजणे इतके माणसाचं. आपला महत्वाचा मुद्दा काय चालू होता, त्या मुलीचा त्या ठिकाणी महाराज थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. दिवसभर पुढे चालायला गेले तर साध्याकडे खुट्यावर आले पाहिजे, बरं का. ऐका, त्या मुलीचा त्या ठिकाणी थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. महाराज वर्णन करतात संतांचं नाही ऐकल्याच्या नंतर माणसाची काय फजिती होती. आईने वेळोवेळी सांगितलं होतं पण त्या ठिकाणी आईचं ऐकलेलं नव्हतं आणि इति जातीची झाली. सासरी नांदत असताना घरी 4-5 पाहुणे आली आणि सासरे भाऊंनी आवाज दिला, सुनबाई 4-5 कप चहा ठेवा. आता 4-5 कप चहा ठेवा म्हटल्याच्या नंतर महाराज हुशार होती, शिकलेली होती, जुना काळ होता. तिने ते अलमारीमधून पुस्तक काढलं. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, अलमारीमधून पुस्तक काढलं, ते पाकशास्त्राचं स्वयंपाक कसा तयार करावा ते पुस्तक काढलं, असं भिंतीवर उघडं ठेवलं आणि पुस्तक उघडल्याच्या नंतर पहिलाच मुद्दा होता चहा कसा तयार करावा. त्याच्यामध्ये परत पहिला मुद्दा होता गॅस पेटवावा, गॅस पेटवला महाराज. दुसऱ्या मुद्द्याला होतं त्या ठिकाणी पातेलं ठेवलं. तिसऱ्या मुद्द्याला होतं एवढा कप चहा करायचा तेवढं कप पाणी टाकावं, पाणी टाकलं. चौथ्या मुद्द्याला होती साखर टाकावी आणि 5व्या मुद्द्याला होती पत्ती टाकावी. पण तेवढ्याच काळात त्यांच्या घरी नव्हती पत्ती आणि तिने विचार केला आपल्या घरी नाही म्हणून काय झालं महाराज, आपण शेजारणीच्या घरी जाऊ आणि घेऊन येऊ. आणि मी सांगत असतो गुरुजी जुना काळ चांगला होता महाराज. चांगला कसा होता बघा, आज पण ही परंपरा खेड्यापाड्यात जिवंत, बरं का. ही परंपरा खेड्यापाड्यामध्ये जिवंत आहे महाराज. आपल्या घरातलं पीठ संपू द्या, मीठ संपू द्या, तेल संपू द्या, साखर संपू द्या, पत्ती संपू द्या. आमच्या महिला मंडळ इमर्जन्सीच्या काळात शेजारणीच्या घरी जातात आणि घेऊन येतात, बरोबर आहे ना. शेजारणीच्या घरी जातात, बरोबर आजी, आणि घेऊन येतात. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं महाराज. कोणत्या भागवत महाराज, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. जर आमच्या माता मावल्या शेजारणीच्या घरी पीठ आणायला गेल्या तर आणते वेळेस असं दाबून दुबून आणते महाराज. हे की नाही, त्यांना कळलं पुढचं काय. मी सांगत असतो आणते वेळेस असं दाबून दुबून आणायचं आणि ज्यावेळेस तिला रिटर्न द्यायचं झालं महाराज असं झटकी देते. मग ते सोपं नाही बरं का. ते कर्माची परतफेड करावं लागते महाराज. एवढं सोपं समजू नका. आणि मी सांगत असतो जुना काळ चांगला होता महाराज, बरं का. खरोखर चांगला होता जुना काळ, खरोखर चांगला होता बाबा. तुमच्या काळातलं सांगतो बरं का. जुन्या काळामध्ये ऐका, जुन्या काळामध्ये आपल्या घरातला विस्तू जरी संपला तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणत होते, बरोबर आहे का. चांगला काळ होता महाराज. घरातला विस्तू संपू द्या तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणत होते. आता विस्तू आणत नाही महाराज, आहे की नाही. आता विस्तू लावते महाराज. आता काळ बदलत चालला महाराज, बरं का. विस्तू लावणाऱ्याची संख्या कमी नाही महाराज. ऐका, मी सांगत असतो काळ बदलत चालला. अवघड परिस्थिती, बरं का. त्या मुलीने विचार केला आपली घरची पत्ती संपली म्हणून काय झालं, गेली शेजाऱ्यांच्या घरी. पहिला मंडळ पत्ती आणायला गेली पण पत्ती आणेपर्यंत देवाने हळूच असणारी एक वाऱ्याची झुळक सोडली आणि त्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये त्या पुस्तकाचे 4-5 पानं पलटली आणि तिथं आलं पिठलं कसं तयार करावं. पत्ती घेऊन आली, पातेल्यामध्ये टाकली, चहा उकाळा तयार झाला. इनिवरचं वाचायचं महाराज, इनिवरचं वाचलंच नाही. हिनं डायरेक्ट 6वा मुद्दा वाचला. 6व्या मुद्द्याला होतं एक परात घ्यावी, तामण घ्यावं, त्याच्यामध्ये बेसन पीठ कालावं आणि ते पातेला सोडून द्यावं. आता महिला मंडळ कल्पना करा, तिच्या हातातून पदार्थ कोणता तयार झाला असा. तो पदार्थ कोण्या शास्त्रात नाही, कोण्या पाकशास्त्रात नाही, कोण्या वाङ्मयात नाही, असा पदार्थ तिच्या हातून तयार झाला. ऐका, ही फजिती झाली कशामुळे, संतांचं न ऐकल्यामुळे. विठ्ठला म्हणून महाराज वर्णन करतात जो मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञानोबांसारख्या संतांनी दाखवून दिलेला आहे, सरळ सोपा असणारा हरिपाठ हा मार्ग, हरीचं चिंतन, हरीचं भजन, रात्रंदिवस हरीचं चिंतन करत असताना जर तुम्ही आम्ही हा देह भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केला तर त्याचा फायदा काय होईल, महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या
उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी. महाराज वर्णन करतात गोड असणारा आवाज बरं का आमच्या महाराजांचा, गोड असणारं व्यक्तिमत्व महाराजा. आणि मी सांगत असतो खरा आनंद याच्या त्याचे बरं का, खरा आनंद याचे त्याचे. मी सांगत असतो भजनाशिवाय माणसाच्या जीवनात काही शिल्लक नाही महाराजा, भजनाशिवाय काही शिल्लक नाही. तुम्ही किती विद्वान आहे, जग तुमचा किती सन्मान करतं, तुम्ही किती मोठे, याला काही महत्व नाही. तुका म्हणे इथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे. महाराज वर्णन करतात आपल्या जीवनामध्ये भजन किती शिल्लक आहे याला महत्व आहे बरं का. आणि हा आनंद घेतला पाहिजे. ऐका बरं का बसलेली मंडळी, भजनाचं जिवंत सामर्थ्य जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, भजनाचं जिवंत सामर्थ्य काय असतं जर आपल्याला आपल्या उघड्या डोळ्याने बघायचं असेल तर आता सगळ्यांकडे मोबाईल आहे महाराज बरं का, सगळ्यांकडे मोबाईल आहे. भजनाचं जिवंत असणारं सामर्थ्य जर आपल्या डोळ्याने आपल्याला अनुभवायचं असेल तर ते वृंदावनचे प्रेमानंद महाराज, बरोबर आहे का. वृंदावनचे प्रेमानंद महाराज, मी सांगत असतो त्यांच्या दोन्ही किडनॅप गेलेले महाराज 20-25 वर्षापासून. कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे जाऊ द्या, कोणतीही समस्या प्रगट करू द्या, बाबा मला मुलगा होत नाही, भजन कर. नेनती काय टानाटोना. महाराज वर्णन करतात हे खऱ्या साधूचं, खऱ्या संतांचं लक्षण आहे. आणि कितीही सामान्य माणूस जाऊ द्या आणि कितीही मोठा माणूस जाऊ द्या, सुप्रीम कोर्टाचा जज त्यांच्याकडे गेलता महाराज बरं का, सुप्रीम कोर्टाचा जज त्यांच्याकडे गेलता. काही दिवसापूर्वी कुमार सानू सुद्धा गेलते. मी सांगत असतो कितीही मोठा माणूस जाऊ द्या, कितीही सामान्य माणूस जाऊ द्या, प्रत्येकाकडे बघण्याची नजर एक आहे महाराज. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव. मी सांगत असतो महाराज प्रत्येकाकडे बघण्याची नजर एक सारखी, हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. मी सांगत असतो ऐका, माणसाचे जीवन थोडे, माणसानं भजन करावं, चिंतन करावं, कारण याच्याशिवाय जीवनात काही शिल्लक नाही. म्हणून तर महाराज वर्णन करतात ऐका, तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी आबाची. बसले बसले टाळी वाजवा. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या या दर्शनाला.
असो हा जन्म मोलाचा, असो हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. जपून तू चाल, जपून तू चाल, जपून तू चाल रे वेड्या, तुटे ती दोर पतंगाची. म्हणून मी सांगत असतो माणसाच्या जीवनामध्ये भजनाशिवाय काही शिल्लक नाही महाराज बरं का. माणसाने भजन करावंच. आणि आमच्या अनिलरावांची सुद्धा भजनावर खूप श्रद्धा आहे बरं का. त्यांनी सुद्धा लिहून दिलं महाराज, भरपूर लिहून दिलं त्यांनी. काय परवावा केली ते त्यांनी लिहून दिलं बरं का. ते माझ्यावरचं पाठ आहे ते चालत ते 10:30 वाजेपर्यंत चालू द्यायचं. त्याच्यानंतर नाही 11 वाजून 50 मिनिटापर्यंत चालू द्यायचं बरं का. त्याच्यानंतर पिंगळा आणि बाई 11 वाजेपर्यंत आहे का नाही. आणि मला असं वाटतं त्यांनी ते लिहून दिलेले महाराज, भरपूर लिहून दिलेलं. पण काही अडचण नाही, काळजी करू नका, होईल महाराज बरं का. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. सकाळी मला सुद्धा सकाळचं कीर्तन महाराज नांदेडला बरं का. आता मी उभा राहिलो हीच मोठी गोष्ट सध्याच्या काळात. हा नाही तर मी सांगत असतो महाराज खरोखर गोड हास्य वातावरण आहे माझं. मलाच माहिती बघत आता किती गोड वातावरण चांगलं सांगत असतो. आनंद घ्यायचा माणसानं बरं का, आनंद घ्यायचा. कारण त्यांची परमार्थावर श्रद्धा आहे महाराज. आणि मी सांगत असतो माणसानं मुंगळ्यावर नाचण्यापेक्षा पिंगळ्यावर नाचा, बरोबर आहे का. आणि काळजी करू नका. आणि मुंगळा झाला तरी चालत पण तुमचं पिंगळा होईल बरं का. टेन्शन घेऊ नका. हा तसं मुंगळा झालेलाच आहे पण काही टेन्शन घेऊ नका बरं का. गोड असणार वातावरण आहे. हा महाराज त्यांनी चिठ्ठी दिल्यामुळे एवढं वातावरण झालं, नाही तर काही झालं नसतं बरं का. पण त्यांची इच्छा महाराज पिंगळा म्हणून काही अडचण नाही. तुमची इच्छा पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचं प्रेम, आमची सुद्धा तुम्हाला अंतःकरणापासून इच्छा आहे. राजांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा बरं का. त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा. मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दाढी वाढवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही महाराज. राजांसारख्या मिशे वाढवल्या छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. राजांसारखा पोशाख परिधान केला छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही महाराज. ज्या दिवशी तुमच्या डोळ्याने दिसणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी तुम्हाला माय म्हणून पाहता आली, बहीण म्हणून पाहता आली, तुम्ही खरे छत्रपतींचे मावळे झाले. आपल्या जीवनातला हा पुरुषार्थ आहे महाराज, आपल्या जीवनातला पुरुषार्थ आहे. मी सांगत असतो ऐका, 8:30 ते 10:30 आपल्या कीर्तनाची वेळ आहे बरं का. बरोबर 10:30 कीर्तनाला पूर्णविराम देईन, जास्त वेळ घेणार नाही. तेवढ्या वेळेस सगळं गेलं बरं का, काळजी करू नका. मी सांगत असतो माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे महाराज. निष्ठा असली पाहिजे. आताच्या काळात निष्ठा नाही महाराज, आताच्या काळात निष्ठा निष्ठी बरं का. आताच्या काळात निष्ठा नाही महाराज, अवघड आहे. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, रात्री एका पक्षात, नेमका हायच कोणाचा तेच मिळ लागत नाही. कठीण परिस्थिती हा अवघड परिस्थिती महाराज. मी सांगत असतो माणसाची निष्ठा असावी. आणि निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला ना, बसलेली मंडळ आहे का, निष्ठा बघावी ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची, निष्ठा बघावी ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आहे का. निष्ठा बघावी. निष्ठा हा शब्द जर आपल्या मुखातून बाहेर पडला तर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव उभा राहतं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एकच नाव डोळ्यासमोर उभा राहतं. मी सांगत असतो काय निष्ठा होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आहे का. आणि जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहज झाल्याने औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहज झाल्याने हात सुद्धा कलम केले. जी गर्दनची मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, महासाहेब जिजाऊंना सोडून कधीच कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मी सांगत असतो निष्ठा असावी ती आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखी आहे का. औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता तयार होता, स्वतःचं धन देण्याकरता तयार होता, स्वतःचा ऐश्वर्य देण्याकरता तयार होता. इच्छा फक्त एकच होती, इस्लाम धर्म स्वीकारावा. ऐका बरं का. पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत धर्म स्वीकारला नाही महाराज. आणि मी सांगत असतो ही त्या ठिकाणी धर्माप्रती एकनिष्ठता होती, कट्टरता होती. ऐका बरं का. आज ज्या गावात कीर्तन केलं ना मी तिकडं त्या भागामध्ये महाराज जळगावकडे, ते सुद्धा गाव त्या ठिकाणी आव्हानी गाव बरोबर ना, ते गाव ते सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी गाव होतं महाराज बरं का. आणि अंतःकरणापासून आनंद वाटला. आणि मनाचं बोलत नाही महाराज, धर्माप्रती कट्टरता. ऐका बरं का, महत्वाचं बोलतोय. धर्माप्रती कट्टरता, धर्माप्रती एकनिष्ठता जर तुम्हाला आम्हाला उघड्या डोळ्याने बघायची असेल तर मी सांगत असतो कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. धर्माप्रती कट्टरता, धर्माप्रती एकनिष्ठता जर तुम्हाला आम्हाला बघायची असेल कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा.
आणि छत्रपती संभाजीनगरला गेल्याच्या नंतर तिथे एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणा, तो म्हणणारच नाही महाराज. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. कोणते एका नाही, तुम्ही 100 मुस्लिमांना तुम्ही त्या ठिकाणी महाराज छत्रपती संभाजीनगर म्हणा, ते म्हणणार नाही महाराज. ते औरंगाबादच म्हणणार, जसं काय औरंगजेब त्याचा बाप आहे का नाही. अवघड बरं का महाराज. मी सांगत असतो, अरे ज्या औरंगजेबाने संपत्ती करता सत्य करता आपल्या भावाला मारलं, आपल्या बापाला मारलं, त्या औरंगजेबाचा आपण काय आदर्श घेणार महाराज. आदर्श घ्यायचा असेल तर माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा घ्या. मी सांगत असतो आदर्शमय जीवन होतं. काही दिवसापूर्वी तो चित्रपट आला होता परवा, कोणता लेकर बसले तर परवा कोणता चित्रपट आला होतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आलता बरं का. आपण सर्वांनी बघितलं महाराज बरं का, सर्वांनी बघितलं. मी सांगत असतो ऐका, 4-5 खेळे ठोकल्याला येशू लोकांना देव वाटतो बरं का. 4-5 खेळे ठोकल्याला येशू लोकांना देव वाटतो. आणि 40 ते 42 दिवस एवढ्या यातना सहन केल्या, शरीरापासून एक एक अवयव वेगळा केला. माझा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा त्या येशूचा बाप आहे महाराज. मी सांगत असतो कोणालाही डोक्यावर घेत बसू नका, कोणालाही डोक्यावर घेत बसू नका. ही काळाची गरज आहे महाराज. तुम्ही 100 मुस्लिमांना छत्रपती संभाजीनगर म्हणा, औरंगजेबाला ते आदर्श मानतात. मी सांगत असतो या अवघड परिस्थिती महाराज, हे कठीण परिस्थिती, येणारा काळ खूप बिकट आहे. आपण आपल्या त्या ठिकाणी महाराज धर्माप्रती, आपल्या देशाप्रती एकनिष्ठता असली पाहिजे. काही दिवसापूर्वीची घटना आहे महाराज, काश्मीरमध्ये सुद्धा 25 ते 26 हिंदूंना गोळ्या घालून मारलं. का मारलं? फक्त हिंदू होते म्हणून मारलं. त्यांना कलमा पडायच्या सांगितल्या होत्या महाराज. अवघड परिस्थिती बरं का. म्हणून मी सांगत असतो आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल जागरूक राहा. एकनिष्ठता अंतःकरणामध्ये असली पाहिजे, त्या ठिकाणी कट्टरता अंतःकरणामध्ये असली पाहिजे. तर येणारा काळ खूप बिकट आहे महाराज. ऐका बरं का, मी सांगत असतो एकनिष्ठता किती असावी. एकनिष्ठतेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन तर आपल्या डोळ्यासमोर येतच. पण मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते महाराज बरं का. आई शिवायने दिलेला तो प्रसाद होता, माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता, आई शिवायने दिलेला तो प्रसाद होता. म्हणून नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यात आलं. आणि म्हणून तर म्हणावं लागतं ऐका, जिजाऊचा बाळा काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला शिवबन राजानं बांधलंय तोरण महाराज वर्णन करतात तो कोणी सामान्य व्यक्ती नव्हता. जिजाऊचा बाळ होता, काळाचा काळ होता. ज्या महासाहेबांच्या उदरामधून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ती कूस सुद्धा तेवढी पवित्र होती. मी सांगत असतो ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं असं प्रत्येकाला वाटतं, पण ते आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात महाराज बरं का. मी सांगत असतो आपल्या घरामध्ये जन्माला यावं असं कोणाला वाटत नाही. कारण का, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं जर वाटत असेल तर अगोदर मासाहेब जिजाऊंचा सुद्धा जन्म झाला पाहिजे महाराज बरं का. अगोदर मासाहेबांचा सुद्धा जन्म झाला पाहिजे. ज्या वेळेला आमच्या आऊसाहेब गरोदर होत्या, छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी वाढत होते महाराज. आणि गरोदर अवस्थेमध्ये असताना प्रत्येक दाशी जवळ यायची, विचारायची आऊसाहेब तुम्हाला कोणते डोहाळे लागले, काय खावं वाटतं, काय प्यावं वाटतं. आऊसाहेबांनी सांगावं आमचे डोहाळे तुम्हाला ऐकायचे, ऐका 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 आमचे डोहाळे तुम्हाला ऐकायचे. आम्हा वाघावरी बैसावेसे वाटते, वाघावर बसावं, भवानी हातामध्ये घ्यावी, तलवार हातामध्ये घ्यावी, शत्रूचा नायनाट करावा आणि पुन्हा हे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. हे डोहाळे महासाहेब जिजाऊंना लागले होते. ऐका, हे डोहाळे आऊसाहेबांना लागले होते. म्हणून महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगाला पूर्ण रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून मी सांगत असतो ऐका, खऱ्या अर्थाने आमच्या महासाहेब जिजाऊंची पुण्याहीच फळाला आली. माझ्या जिजाऊचे पुण्याई हसल्याने व फळाला, माझ्या जिजाऊचे पुण्याई हसल्याने व फळाला. बापाचा 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 बाप माझ्या शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप माझ्या शिवबा जन्मला, हे बापाचा बाप माझ्या शिवबा जन्मला, हे बाबाचा बाप माझ्या शिवबा जन्मला, ओ बाबाचा बाप माझ्या शिवबा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जगताला दिशी कवना जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. औरंगाबादीला स्वराज्याची या तोरणगडाला, औरंगाबादीला स्वराज्याची या तोरणगडाला. बाबा
ओ बापाचा बाप झाला शिव जन्मला परवान केली दुधाची तुझी जाग परवान केली दुधाची तुझी जाग महाराष्ट्राचा राजा शिव माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा धन्य जिजाई माता तिने जन्माला असा विधाता धन्य जिजाई माता तिने जन्माला असा विधाता भल्याची घेतली आले आता बजाले महाराष्ट्राचा राजा शिव माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा वा 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 एकदा सर्वांनी काळ परवान केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग धन्य धन्य जिजाई माता तिने जन्मला असा विधाता भल्या भल्याची घेतली आणि आता मजाला झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते बरं का आई शिवाने आई जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता माता भवानी दिलेला तो प्रसाद होता महाराज वर्णन करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि मी सांगत असतो राजांचे आपले उपकार आहे महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या मुखाद्वारे का बाहेर पडतं त्याचं एक कारण आहे अण्णा बरं का काय कारण आहे का मी सांगत असतो महाराज बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा मिळतील काय बोल तुम्ही लक्षात घ्या बरं का बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा मिळतील पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज मी सांगत असतो मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्या ठिकाणी राजा होणे नाही बरं का मी सांगत असतो राजांची बरोबरी कोणासोबतही करू नका महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा राजा होणे नाही आणि सुभेदाराची सून त्या ठिकाणी राजांच्या दरबारामध्ये आणली शत्रूला सुद्धा खात्री होती महाराज आपल्या सुनेच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही कारण का तो दरबार यवनाचा नव्हता तो दरबार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्याला सुद्धा खात्री होती महाराज म्हणून मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे वर्णन करावं तेवढं कमी महाराज वर्णन करतात ऐका आपला महत्वाचा मुद्दा चालू होता पहिला प्रश्न होता आपला हरिपाठ का तर सर्व मार्ग सुगम हरिपाठ आमचा दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय महाराज त्याचंही वर्णन करतात साराचार विचार हरिपाठ ज्याच्यामध्ये साराचाही विचार आलेला आहे आसाराचाही विचार आलेला आहे सार कशाला म्हणावं आसार कशाला म्हणावं ग्राह्य घेण्यासारखं त्याला सार म्हणावं त्याज्य टाकून देण्यासारखं त्याला आसार म्हणावं महाराज वर्णन करतात जसं जन्माला आल्याच्या नंतर तो परमात्मा एकटा सार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही जगत दिसतं महाराज जग कसं आहे आसार आहे पलकट हा संसार येथे सार भगवंत तो परमात्मा एकटा सार आहे म्हणून सार असणाऱ्या भगवंताचं भजन करावं मग सार काय सार 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 विठोबा नाम तुझे सार सारे असणारं भगवंताचं नाम रात्रंदिवस आपल्या मुखाद्वारे बाहेर पडावं किती नामस्मरण करावं एवढं नामस्मरण करावं एवढं नामस्मरण करावं आपल्या पुण्याचं गणित सुद्धा कोणाला करता आलं नाही पाहिजे महाराज त्याचंच वर्णन अभंग हरी मोखे म्हणा 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 वा वा टाळे वाजायचा सर्वांनी महाराज वर्णन करतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सार असणाऱ्या भगवंत
भगवंताचा हरिहरी चिंतन हरिहरी नामस्मरण रात्रंदिवस करा. आपला तिसरा प्रश्न होता हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनात होणारा फायदा काय. महाराज त्याचाही गोड असणार वर्णन करतात. कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. जर तुम्ही नित्यनेमाने हरिपाठ केला नित्य सत्य मिळतं. हरिपाठ ज्याशी नित्यनेमाने जर हरिपाठ केला तर काळ नाही काळाच्या बापाची हिंमत नाही तुमच्याकडे वाकड्या नजराने बघायचे. म्हणून मी सांगत असतो ज्या मार्गाने संतांनी त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने तुम्ही आम्ही जाण्याचा प्रयत्न करा. नक्कीच जीवनाचा सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही जण म्हणतात महाराज आम्ही संतांचं ऐकणार नाही. पण नाथबाबा गोड असणार वर्णन करतात. ऐका अरे भाऊ नाथबाबा गोड असणार वर्णन करतात. जर तुम्ही संतांचं नाही ऐकलं तर आमचं काही जाणार नाही. पण तुमचं जीवन हे अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं टाळी वाजवायचं. संतांचं जर नाही ऐकलं तर माणसाची काय फजिती होते हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं हे जरी ऐकावं तरी दुसरं येईल हे जरी नाही कळलं. सर्वांनी बसल्या बसल्या टाळी वाजवा. सर्वांनी नाथबाबा गोड असणारे वर्णन करतात. आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं पण उरलेलं आयुष्य हे भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. अरे ज्या आईवडिलांवर आपण नितांत प्रेम करतो महाराज वर्णन करतात ते आईवडील सुद्धा आपल्याला काळाच्या तवडीतून सोडू शकत नाही. काळाची एवढी खेळवा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाबा. म्हणून वीर सावध व्हा. नाही सावध झाले तर आमचं काही जवळ नाही. पण तुमचं जीवन सर्वांनी तरी सरते शेवटी बा काल बघून देईल 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 आमचे काही बाजारील हे गाडी आमचे काही बाजारील आमचे काही बाजारील हे गाडी महाराज गोड असणारे वर्णन करतात. आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं पण उरलेल्या आयुष्यामध्ये सावध व्हा. नुसते सावध होऊ नका तर सावध होऊन काय करा. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवते. सर्वांनी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर सावध होऊन भजने लागा. मल्हारीची माझ्या मल्हारीची गाठ मल्हारीची माझ्या मल्हारीची गाठ मल्हारीची माझी मल्हारीची गाठ मल्हारीची माझी मल्हारीची गाठ
एकदा सर्वांनी आमच्या ह्या टाळकऱ्यांकरता गुणवणांकरता टाळ्या वाजवा. सर्वांनी अनुभव घेतला. कारण का व्यास महाराज त्या ठिकाणी गोड असणारं वर्णन करतात. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. ते मला असं वाटतं महाभारतामध्ये लिखित केलेले महाराज एवढं अखंड वनवासाचं दुःख, एवढं कठीण असणारं दुःख पांडवांच्या जीवनामध्ये होतं. पण एवढ्या वनवासामध्ये सुद्धा, एवढ्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा देवाला विसरले नाही. आणि न विसरल्याचा परिणाम महाराज वर्णन करतात. द्वारकेचा राजा पंढरीश परमात्मा आपली द्वारका सोडून, आपलं वैभव सोडून पांडवांच्या घरी राहायला आला. महाराज अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव माने व्यासाची वा वा, जय हो. ज्ञानदेव माने व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुना वा पुण्य द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बाबांचा माझा परिचय पहिलाच वाटत आहे ना, पहिलीच भेट आहे इथलेच एक. वा वा, क्या बात आहे. पहिलाच परिचय. आता मी शिवाजी बापू झालं, जगन्नाथ बाबा, आमची त्या ठिकाणी खूप जुना परिचय बरं का. पण बाबांची माझा पहिलाच परिचय. अगदी मला असं वाटतं बापूंनी
4-5 वर्षाच्या अगोदर तुमच्या गावात मला गाण्यासाठी सुद्धा आमंत्रित केलं बरं का. फोन केलता मला, बरोबर ना, फोन केलता. ते मला असं वाटतं खूप जुना असणारा परिचय, पण खरोखर आपलं गाव भाग्यवान महाराज, कारण एवढे त्या ठिकाणी दिग्गज असणारे रत्न, एवढे परमार्थिक, एवढे वारकरी आपल्या गावात जन्माला आलेले बरं का. हे गावाचं भाग्य महाराज. आणि मनाचं बोलत नाही का, गावचा सरपंच झाला तर तो गावापुरता मर्यादित आहे महाराज. काय तुम्ही लक्षात घ्या बरं का. गावचा सरपंच झाला तर तो गावापुरता मर्यादित आहे गुरुजी. आमदार झाला तर तालुक्यापुरता, खासदार झाले तर जिल्ह्यापुरता. पण गावात जरी असे वारकरी जन्माला आले तर गावाचं नाव हे महाराष्ट्रापुरतं नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेल्याशिवाय राहत नाही. हे गावाचं भूषण आहे महाराज. हे सगळी मंडळी अंतःकरणातले असणारे सर्व मंडळी. पण महाराज वर्णन करतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कुणा द्वारकेचा राणा, पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंगाचा भाव या अभंगाचा अर्थ असंच असेल असं काही आपला दावा नाही. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक महात्मा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात. जे काही बरोबर असेल ते विश्व माऊली ज्ञानोबरांची कृपा. एखादा शब्द बोलण्याच्या ओघात चुकीचा जाऊ शकतो महाराज, तो माझ्या बुद्धीचा दोष आणि तुमच्या संगतीचा परिणाम महाराज बरं का, दुसरं काही नाही. मी सांगत असतो आल्यापासून समजून घ्या बरं. मी सांगत असतो आल्यापासून मी तुमच्या संगतीने आहे की नाही, पण तसं काही डोक्यात आणू नका. तुमचा काही अधिकार सर्वसामान्य नाही महाराज बरं का. मी सांगत असतो हे उभा राहिलेले देव आहे आणि तुम्ही खाली बसलेले महादेव आहे महाराज. तुमचा अधिकार सर्वसामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, हे उभा राहिलेले देव आहे, तुम्ही महादेव आहे महाराज. आणि घरी झोपलेली भद्रा मारुती, त्यांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. ते बहुसंख्येने मी सांगत असतो महाराज, माणसाने चांगलं जीवन जागावं. तुमच्याकडे किती पैसा, किती धन आहे, किती ऐश्वर, किती संपत्ती, या सगळ्या गोष्टी तुमच्या करता महत्वाच्या नाही महाराज बरं का. मी सांगत असतो महाराज, काल परवा दिवशी घडलेली घटना, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा अंत झाला महाराज बरं का. त्यांचा मृत्यू झाला. मी सांगत असतो लोक जिवंत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, आणि माणूस जिवंत असताना तुम्ही कितीही त्याच्या विरोधात राहा, पण गेल्याच्या नंतर महाराज त्याचा गुणदोष बघत बसू नका बरं का. मी सांगत असतो जिवंत असताना विरोध करा ना तुम्ही. कोणताही माणूस जिवंत असेल ना त्याला पॉवरफुल त्या ठिकाणी मी सांगत असतो महाराज, त्याच्या समोरासमोर त्या ठिकाणी तुम्ही त्याला विरोध करा, पण गेल्याच्या नंतर महाराज माणसाने सगळं विसरून गेलं पाहिजे बरं का. मी सांगत असतो जोपर्यंत ते जिवंत होते ना तोपर्यंत लोकांनी त्यांचा एवढा विरोध केला, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी लोकांनी विरोध केला, पण आज ते गेल्याच्या नंतर त्यांचे विनोद बघितल्याच्या नंतर सुद्धा अंत करून दाटून यायला लागलं महाराज बरं का. त्यांचे जर आता तुम्ही बघा, तुम्ही इंस्टाग्रामवर जर त्यांचे विनोद बघितले ना, त्यांची बोलण्याची शैली, त्यांचं जे त्या गोष्टी आज आपल्या डोळ्यासमोर आल्या तरी माणसाचं अंतःकरण भरून यायला लागलं महाराज बरं का. मी सांगत असतो या महाराष्ट्रामध्ये नवे या भारताच्या भूमीमध्ये, या भारत मातेच्या भूमीमध्ये माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर अगोदर माणसाला मरावं लागतं महाराज बरं का. माणसाला मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. या भूमीचं वैशिष्ट्य आहे महाराज. म्हणून मी सांगत असतो खूप अवघड परिस्थिती, म्हणून माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगलं कार्य केलं पाहिजे. आणि अंतःकरणापासून एकच विनंती करतो बरं का सर्वांना, आपल्याला काही कोणापासून घेणं देणं नाही महाराज बरं का. अंतःकरणापासून एकच विनंती करतो की व्यसनापासून लांब राहा. हे महत्वाचं आहे बरं का महाराज. तुम्ही किती सप्ताह करता, किती परमार्थ करता, याला काही महत्व नाही महाराज. मी सांगत असतो की जर तुमच्या जीवनामध्ये व्यसन असेल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, राजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं महाराज. आपण त्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. अवघड परिस्थिती महाराज. व्यसन करणाऱ्या माणसाच्या जीवनात काय दुःख आहे याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर मी सांगत असतो महाराज, त्या माऊलीला विचारा, त्या आईला विचारा, त्या बहिणीला विचारा. खूप अवघड परिस्थिती महाराज, खूप दयनीय परिस्थिती. मी सांगत असतो आज आपल्या हिंदू धर्माचं एवढं दुर्दैव आहे महाराज. आपल्या लोकांना धर्म कळतो, आपल्या लोकांना धर्माच्या परंपरा सुद्धा कळते, पण आपण त्याची जोपासना करत नाही गुरुजी बरं का. आपण त्याची त्या ठिकाणी परंपरा जोपासत नाही. मी सांगत असतो आज जर आपण महाराष्ट्राचं वातावरण बघितलं तर आपल्या धर्माचं एकच दुर्दैव आहे महाराज. आज 80% ते 90% हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे बरं का. अवघड परिस्थिती. 8वी 9वी 10वीचे पोरं सुद्धा मोकळा म्हणून 90 आणायला लागले महाराज. अवघड बरं का, अवघड आहे. आता तुमच्या गावात कोणी पेत नाही ते चांगलंय बरं का. मी सांगत असतो हे खरोखर भाग्यवान आहे गाव बरं का तुमचं, आहे की नाही. अवघड परिस्थिती महाराज बरं का, कठीण परिस्थिती. पण मी अंतःकरणापासून बोलत असतो व्यसन करू नका महाराज, व्यसन करू नका. अवघड परिस्थिती हो. माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. आपल्या मागे आपलं कुटुंब आहे महाराज, आपल्या मग आपला परिवार आहे. अरे सोन्यासारखी लेकरे, पत्नी आहे, आपले मायबाप आहे, आपण त्यांचा विचार केला पाहिजे महाराज. अरे काय व्यसनामध्ये उरलं. मी सांगत असतो जाम पर जाम पेने से क्या फायदा, शाम को पिओगे रात को उतर जाएगी 12 बजे, आहे की नाही. मी सांगत असतो की जर प्यायचंच असेल तर हरिनामाचा पाला प्या महाराज. मी सांगत असतो ही नशा जर माणसाला चढली ना, ऐका का, परमार्थाची नशा, ही जर नशा माणसाला चढली तर तुमची कमाई तर नाही होणार, पण तुमचं नुकसान पण नाही होणार.
एवढं 100% सांगू शकतो बरं का. तुमची कमाई नाही होणार महाराज परमार्थामध्ये, पण तुमचं नुकसान सुद्धा होणार नाही, कारण ही नशा काहीतरी आगळी वेगळी. म्हणून अंतःकरणापासून सर्वांना विनंती करतो, गो हत्या त्या ठिकाणी महाराज गो मातेचं पालन करा, पवित्र असणारी तुळशी माला आपल्या गळ्यामध्ये परिधान करा, नवे नवे आईवडिलांची सेवा करा, या सगळ्या गोष्टींची जोपासना आपल्या जीवनामध्ये करा. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. अगदी सर्व असणारी ज्येष्ठ श्रेष्ठ गुणवान मंडळी, वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आमचे सोमनाथ भाऊ असतील, आमचे गाईड गुरुजी असतील, हे सर्वच मंडळी सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. गोड असणार त्या ठिकाणी आज या कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी आदरणीय आमचे युट्यूब वाले दादा श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलचे सर्व काय नाव आहे आदरणीय दादांचं? भावेश दादा बरं का. भावेश दादा त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला विचारलं महाराज शूटिंग करायला जमन का? म्हणलं काही अडचण नाही बरं का, आपल्यापाशी काही बंधन नाही महाराज. अगदी मला असं वाटतं आदरणीय आमच्या भावेश दादांची सुद्धा आज आवर्जून कीर्तनाला उपस्थिती, म्हणून त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. हे कीर्तन तुम्हाला उद्या परवा दिवशी 2-4 दिवसांनी म्हणा, नाहीतर पुढच्या वर्षी म्हणा, अगदी एक युट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळेल महाराज बरं का. नक्की याचा लाभ घ्या गुरुजी, आहे की नाही. नक्की सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांच्या शरणावर साष्टांग प्रणिपात करतो. याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. अगदी शेवटची सूचना झाल्याशिवाय कोणी ही जागा सोडायची नाही, ही सर्वांना नम्रतेची विनंती. विडोप्पा हरि